हा, नमस्कार सर. हा, नमस्कार. हं. राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे, पण हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात पाहिजे तसा अजून पाऊस पडला नाही. सध्या आज आहे 8 जुलै 2026. 9-10 आणखीन आणि 11 तारखेपर्यंत मराठवाड्यात आपलं हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडेल, पण ते सर्वदूर नाही पडणार, भाग बदलतच पडणार आहे. ओके सर. आणि राज्यातला हे जे मुसळधार पाऊस चालू आहे, नाशिक, पुणे, मुंबई, महाबळेश्वर, कोल्हापूर, तर त्याचा जोर उद्यापासून कमी होणार आहे. म्हणजे उद्या त्याला कमी होईल आणि 11 तारखेला एकदम ओसळून जाईल तिकडला पावसाचा जोर. राज्यात मग 11 तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होईल. ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन उगवले असतील त्यांना तणनाशक मारायला, डवरणी करायला मग वेळ आहे. पावसात खंड पडण्यास शक्यता आहे का? काय होणार आहे, 15-16 तारखेच्या दरम्यान थोडं पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, पण एवढं मोठं नाही पडणार. भाग बदलत असं विखुरलेलं आहे स्वरूपाचा. त्याच्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा असाच चांगला पाऊस येईल. कोणत्या भागात पाऊस अपेक्षेपेक्षा कमी राहण्यास शक्यता आहे? सध्या फक्त सोलापूर जिल्हा, लातूर जिल्ह्याचा काही भाग, बीड जिल्ह्याचा काही भाग तिकडे थोडं फार कमी राहणार आहे. आणि परभणी जिल्ह्यातलं ते पालन ते इकडलंच आहे, तिकडे कमी पडलेलं आहे. पण ह्या 3 दिवसात होऊन जाईल तिकडं पण काही भागात. पुढील 48 तासात कोणत्या जिल्ह्यांना येलो, रेड किंवा ऑरेंज अलर्ट मिळू शकतो? 48 तासामध्ये ना आता इकडं अहिल्यानगर, नाशिक जिल्हा, इकडं पुणे जिल्हा, अहिल्यानगर, इकडं पुन्हा जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना, बुलढाणा ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा आणखी पाऊस येईल 48 तासात. तुमच्या मते या आठवड्यातील सर्वात महत्त्वाचा हवामान इशारा कोणता आहे? सध्या ना 2 दिवस आता पावसाचं वातावरण आहे. आज 8 तारीख आहे, उद्यापर्यंतच पाऊस आहे आता हे. पण 10 तारखेच्या नंतर सगळीकडे ना सूर्यदर्शन सुरुवातीला विदर्भात होईल अगोदर. आणि विदर्भामध्ये काय होईल, पूर्व विदर्भामध्ये जसं तर उद्या 9 तारखेला सूर्यदर्शन होईल चांगलं. पश्चिम विदर्भामध्ये उद्या होईल आणि काही ठिकाणी 9 तारखेला, 10 तारखेला होईल. त्याच्यानंतर इकडं मुंबई, पुणे, नाशिक इकडं 11 तारखेला चांगलं सूर्यदर्शन होईल. म्हणजे पावसाचा जोर असेल. हो. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यापैकी कोणत्या भागात पावसाचा जोर अधिक राहील? आता सध्या ना आज जर बघितलं तर महाबळेश्वर, सातारा, परिसर, पुणे, त्याच्यानंतर नाशिक, इकडं संगमनेर, अकोले, त्र्यंबकेश्वर, इकडं वणीची देवी, सप्तशृंगी, त्याच्यानंतर नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये आणि मुंबई पावसाचा जोर राहील 48 तासात. धन्यवाद सर.